ग्रंथाचं पूजन करण्यापेक्षा त्याचं वाचन करावं. ग्रंथाचं वाचन हेच त्याचं पूजन. असू द्या हो, आम्ही वाचनही करू आणि पूजनही करू. परंतु खरं सांगू युवराज, आम्हाला वाटलं पूजा करावी. आणि बघा ना, एका ग्रंथकर्त्यानं कोणा दुसऱ्याच ग्रंथ अर्पण केल्याचं ऐकलं आहे? नाही. ग्रंथाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असावी. ते आम्हास ठाऊक नाही. पण येसू, आम्हाला हा जो काही समयने ग्रंथ अर्पण केलाय त्याला आम्ही पात्र नाही. युवराज, असं का म्हणता? कारण आबासाहेबांनी जे काही केलं ते अफाट अद्वितीय आहे. केवळ ते छत्रपती म्हणून आमचं कौतुक, आम्ही त्यांचं मूल म्हणून आमचं कौतुक. कौतुकाचा असाही एक भाग असतो, पण आम्हास पुरतं ठाऊक आहे आम्ही कुठे उभे आहोत ते. एक बुधभूषण, 4 लढाया, बोलता येणाऱ्या काही भाषा आणि शास्त्रांचं ज्ञान, एवढीच काय ती आमची आजवरची संपत्ती. त्यामुळे सवाई शिवाजी होणं तर सोडाच, पण आबासाहेबांच्या पायाची धूळ होणं सुद्धा या जन्मी शक्य नाही. परंतु असं म्हणतात, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. तसं म्हणतात खरं. पण इथे मुलाचे पाय पाळण्यात तर दिसलेच, परंतु ते पळण्यातही दिसले आणि जिवंतपणे जळण्यातही दिसले. येसू, आठवलं आग्र्याहून मथुरेला पळणं, मथुरेहून राजगडावर पळणं आणि राजगडावर आल्यानंतर जिवंतपणे जळणं. केवढं हे धैर्य युवराज, आणि तेही स्वराज्यासाठी. तरी येसू आबासाहेब होता येणं कठीण. कारण आबासाहेबांनी अवघाची संसार सुखाचा करीत हे सूत्र प्रत्यक्षात आणले. त्यांना ठाऊक होतं हा समाज वाकड्या विचारांचा आहे, वाकड्या तोंडाचा आहे. त्याला परिवर्तनाचा मंगल विचार रुचत नाही. पण तरीही आबासाहेबांनी मेहनतीनं, कष्टानं, ध्यासानं, निष्ठेनं परिवर्तनाचा हा मंगल विचार रुजवला. हे आम्हास जमायला हवं. बघा ना, आबासाहेबांनी एकही काव्य रचलं नाही, एकही ग्रंथ लिहिला नाही, पण त्यांच्या तोंडून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द काव्य झाला, ग्रंथ झाला. ते म्हणाले स्वराज्य. स्वराज्य झाला ना 1000 ग्रंथांच्या बरोबरीचा शब्द. ते म्हणाले हर हर महादेव, झाला ना मंत्र. ते म्हणाले चौरंग करा, ठरला ना शिक्षेच्या प्रांतातला शेवटचा शब्द. आबासाहेब म्हणाले हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. गड आला पण सिंह गेला. होता जिवाजी म्हणून वाचला शिवाजी. म्हटलं तर एकच वाक्य, पण प्रत्येक वाक्य अजरामर, शतकांची प्रेरणा देणार. येसुबाई साहेब, राज्याभिषेक, शिवशक, दर्या भवानी, गनिमी कावा, हा आबासाहेबांच्या तोंडून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द सह्याद्रीच्या काळ्या कातळावर कोरलेलं अजरामर काव्य झाला आहे. त्यात धैर्य आहे, शौर्य आहे, साहस आहे, तेज आहे, ओज आहे, सगळं सगळं आहे. आणि म्हणूनच या शिवशब्दांची ग्रंथांनीही पारायण करावी. खरंच हो महाराज, गडावर आल्यापासून जे जे सांगितलं ते संपन्न झालं. आता एक शेवटची मनीषा. बोलावं आचार्य. युवराज शंभूराजांची मुंज व्हावी. युवराजांची मुंज? होय, जशी महाराजांची मुंज झाली तशीच शंभूराजांची मुंज व्हावी. ते महत्वाचे आणि जरुरीचे देखील आहे. पण आता त्या गोष्टीस उशीर झाला आहे. उशीर झालाय तो आणखीन होईल. पण मग मध्येच कशाला ह्या गोष्टी? म्हणजे इतर राजकारणातल्या गोष्टी अडून राहतात ना, म्हणून. कसं आहे, या आहेत धर्मशास्त्राच्या गोष्टी.
त्या एकदा राहून गेल्या की राहून जातात आणि मग पुढे त्याचा त्रास होतो. तेही आहेच, परंतु आता महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळची साधी गोष्ट पण किती अवघड झाली होती. केवढी धावाधाव झाली होती आमची, महाराजांना आठवत असेल. हो, आम्हालाही आठवतंय ते. पण तानाजी पंत, आम्ही म्हणतो आणायचे आम्ही आलो आहोत. पुढे आम्हाला येणं जमेल न जमेल म्हणजे सांगता येत नाही. म्हणून मुंज आत्ताच करून घ्यावी आणि आम्हालाही मुंज केल्याचा आनंद वाटेल. आचार्य, मोरोपंत, आम्ही योग्य मुहूर्त पाहून तुम्हाला सांगतो. महाराजही गडावर आहेत. उद्या ते कुठे मोहिमेवर गेले की गेले, महत्वाची गोष्ट राहून जाईल. मोरोपंत, तुम्हाला काय वाटतं? आम्हास काय वाटणार? महाराज, आपली आज्ञा आम्हास प्रमाण. महाराज, अखेरीस या धार्मिक गोष्टी आहेत. उद्या ज्यावेळी मुंज करण्याची वेळ येईल तेव्हा जर इथल्या मंडळींनी नकार दिला तर? हो, म्हणजे तोही एक मुद्दा आहे. म्हणूनच मुंज करून घेतलेली चांगली. अर्थात अंतिम निर्णय तुमचा आहे. तर आम्ही आपल्या होकाराच्याच प्रतीक्षेत असू. सांगावा धाडलासा? बरं झालं तुम्ही आलात. समजलं का तुम्हाला? काय व काय ते? शंभूराजांची मुंज करायचं ठरतंय. ठरतंय का ठरलंय? ठरल्यातच जमाय. गागा भट्टांनी महाराजांसमोर प्रस्ताव मांडलाय. आम्हाला पटलाय आणि महाराजही नाही म्हणणार नाहीत. तर व हवं चांगलंच आहे. जर शुभ कार्य गागा भट्टांच्या हातनं घडणार असेल तर चांगलंच आहे आणि महाराज बी वय म्हणत्याल. म्हणूनच तर आपण सावध राहायला हवं, तयारीत राहायला हवं. तर व नाही तर ऐन यायला धावाधावनी पळापळ होती बघा. ते म्हणतात ना, दमडीचा सौदा आणि येरझाऱ्या सौदा, अशातली गत होती बघा. म्हणून तर आम्ही कोणाचा निरोप यायची वाटच बघत बसलो नाही. गडावर किती दिवसांनी मंगल कार्य घडणार आहे. सगळ्यांना निमंत्रण धाडावी लागतील. सगळ्यांना निरोप सांगावे द्यावे लागतील. पोरीबाळींना बोलवावं लागेल. अंबिका राजे, सुकुमार राजे, राणीमा राजे, राजस राजे यांना मुराळी पाठवली पाहिजे. वय वय, हवं त्या निमित्तानं चारी बहिणी येत्याल. हसण्या रुसण्याला ऊत येईल बघा. आता मुंज माझी मोठा सोहळाच का नाही. म्हणूनच आम्ही ठरवलंय, चिटणीसांना सांगून आमंत्रणाच्या याद्याच कराव्यात. कसली आमंत्रण? अजून शिक्कामोर्तब झालं नाही, परंतु शंभू राजांची मुंज करायचं ठरतंय. अगं बाई, मुंज गागा भट्टच करणार असतील. हो, म्हणून म्हटलं ठरलंच तर तयारीत असावं. हो तर सोहळा अगदी थाटामाटात साजरा करू. अगदी आमच्या मनातलं बोललात. आम्ही समजलो नाही. म्हणजे मुंजीबद्दल आपल्याला काहीच ठावे नाही? ठावे आहे. उलट आम्हीच तुम्हाला सांगणार होतो, यावेळी आमची माहेरची माणसंही यायला हवी. सोहळा मोठा होणार आहे. एकमेकांच्या गाठी भेटी होतील. महाराणी साहेब, शंभूराजांची मुंज होणार म्हणजे पुढचा मार्ग मोकळा. कोणता पुढचा मार्ग मोकळा? स्वराज्याच्या सिंहासनावर बसण्याचा. परंतु मुंजीचा आणि त्याचा संबंध कसा लावला? एरवी मुंजीची गरज नसते, परंतु सिंहासनावर जर बसायचे असेल तर मुंज करावी लागते. आणि एकदा का मुंज झाली की पुढचा राजा तोच. असं? आता तुमच्या लक्षात आलं हे सगळं गणित? पण या सगळ्या गोष्टींसाठी एवढी घाई का म्हणून? गागा भट्टांचा अति उत्साह. शंभूराजे म्हणजे त्यांच्यासाठी तळहातावरचा फोड. आपल्या बाळासाठी आपल्यालाच धावावं लागणार. आता ही खुसपट काढण्याची काही गरज नव्हती, पण काढली मुंजीची खुसपट. आता ती खुसपट वाटते, नंतर मेघ बनते. मग ती काढताना आपले हाल होतात. महाराजांनी होकार दिला
महाराजांनी होकार नाही दिला, पण नकारही नाही दिला. असं माझ्या म्हणण्याचा मतितार्थ एवढाच की सावध राहा आतापासूनच. समयनय हा सुखमेतू शंभू राजा. आलात आपण. केव्हाचे आलो होतो मी, पण तुम्ही मात्र त्या श्लोकात अडकला होता. समयनय हा सुखमेतू शंभू आपलं नाव आलं आमच्या जिभेवर. क्षमा असावी. आम्हाला आवडतं ते, आणि तुम्हालाही ठाऊक आहे. पण काही सुचत नाही हो, आणि यातून बाहेर पडावं असं वाटतच नाही. एवढा आनंद. हो तर आमच्या पतिराजास एवढा सन्मान मिळाला, काय सांगावं. ज्यावेळी गागा भट्ट बोलत होते ते म्हणाले, संपूर्ण हिंदुस्थानात आम्हाला एकही योग्य मनुष्य भेटला नाही. हा ग्रंथ अर्पण करण्यास केवळ एक युवराजच योग्य. बस. युवराजनी तुम्हास नाही कळणार ते. आपल्या नवऱ्याच्या कौतुकाचा आनंद. दादासाहेब, दादासाहेब, राजे. तुम्हाला एक विचारू. हं? तुमचे कसे सगळेजण कौतुक करतात तसे आमचे होईल का? होईल तर कोण करणार? आम्ही करू. मग तो ग्रंथ आम्हाला अर्पण कराल? करू. परंतु त्याच्यात तर तुमचं नाव लिहिलंय, आमचं नाव कुठे लिहिलंय? दाईसाहेब, गागा भट्ट, येसू, पडतळातून हरताळ घेऊन या, आणि दौत आणि बोरूही आण. या. हाच तो श्लोक ना? समयनय सुखमेतू शंभुराज. आता आपण याच्यावर हरताळ फासू. आता वाचा. समयनय सुखमेतू राजा राम. आम्ही दादासाहेबांचे लाडके, आम्ही दादासाहेबांचे लाडके. काय केलं आपण? येसू, बाळराजांचा आनंद महत्वाचा. आमच्या आनंदासाठी गागा भट्टांनी हा 268 श्लोकांचा ग्रंथ लिहिला, पण बाळराजांच्या आनंदासाठी आम्हाला एवढं काही लिहायचं नव्हतं. आम्हाला फक्त एक शब्द खोडायचा होता. येसू, दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःला खोडता आलं पाहिजे, विसरता आलं पाहिजे. काही सांगायचंय? हो, परंतु
महाराजांना राग येणार नसेल तर. बोलावं आणि राग कशाबद्दल? बरं, राणी साहेबांवर थोडीच रागावता येतं. आमच्या कानावर असं आलंय की बोला. शंभूराजेंची मुंज होणार आहे म्हणून. हम्म. तसा गागा भट्टांचा प्रस्ताव आलाय आमच्याकडे. परंतु महाराजांना रुचत असेल तर एकाऐवजी दोघांची मुंज करावी. दुसरी मुंज? राजाराम राजेंची. त्याची एवढी काय घाई? तेही युवराज आहे. सोयरा राणी साहेब, आवडेल आम्हाला तो सोहळा बघायला. वंश परंपरेनुसार आपल्यात मुंज होत नाही आणि जी होते त्यामागचे उद्देश वेगळे असतात. ती मुंज राजधर्माला अनुसरून होते. मग राजधर्माला अनुसरून मुंज करावी. ते काय बोलता आहात तुम्ही राणी साहेब? आणि या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालण्याची जरूरत तुम्हाला केव्हापासून भासू लागली? एक लक्षात ठेवा, रामराजे आम्हाला खूप खूप प्रिय आहेत, पण त्यांची मुंज करण्या अगोदर त्यांना त्यांच्या कर्तृत्वाचे ठसे तरी उमटवू द्या. म्हणजे बाळराजेंची मुंज होणार नाही तर. काय करायचं हे आम्ही ठरवू. याबाबत तुम्ही लक्ष घालू नये. माफी असावी महाराज, पण आम्ही लक्ष देत नाही आहोत. आठवण करून देत आहोत. आठवणही करून देऊ नका, कारण कोणती गोष्ट का करायची, कधी करायची त्याचे आखाडे आम्ही खूप आधीच बांधून ठेवलेले असतात आणि हे आपणही जाणता. महाराज, आपण अर्थाचा अनर्थ करून घेत नाही आहात ना? नाही, परंतु घरातील भलं ते अंगणातील सल्ल्यांवर ठरत नाही. आणि म्हणून आपला जो विचार आहे, एकीचा विचार, तो कायम राहावा. तो तर आहेच. मग रामराजांच्या बाबतीत तुम्ही इतक्या अस्वस्थ का? श्लोक शिकवून तो गागा भट्टांच्या समोर म्हणून दाखवण्याची लगबग कशासाठी? ते ठरवणार आपल्या मुलाचं भवितव्य, आपल्या मुलाचं भलं बुरं. ते पहा, रामराजांचं पुढे जाऊन चांगलं होईल का वाईट, ते हुशार होतील का नाही, ज्ञानी होतील का अज्ञानी, ही स्पर्धात्मक भावना सगळ्यात आधी मनातून काढून टाका. सोयरा राणी साहेब आपल्या स्वराज्यात बांधावरील झुडूप देखील उपेक्षित नाही. वाट चुकलेलं रानातलं वासरू देखील भांबावत नाही. आणि हे तर आमचं पोर आहे, याचा विचार व्हावा. आणि यापुढे ह्या अशा गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही, हे खूप समजून असावं. अधिक उणे करण्याचा हेतू नव्हता आमचा, परंतु आमची ममता. आंधळी आणि आंधळी ममता हे देखील दुसरं विषच, याची खात्री बाळगा.